महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साहात मतदान होतंय। अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या सरकारला घरी बसवायचा आणि नवं विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आणायचा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे। मराठा समाजावर आंदोलनावर झालेला लाठीमार आणि अनेक विषय आहेत या राज्यात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल, बदलापूरची घटना असेल, वाढलेली महागाई असेल, ह्या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली 13 कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल अशी आम्हाला खात्री आहे। कोल्हापूरमध्ये पण चंदगडपासून शिरोळपर्यंत सकाळपासून अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे। काही ठिकाणी तांत्रिक EVMमध्ये अडचणी येत आहेत, परंतु तत्परतेनं प्रशासनही तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी दिसतंय। काही किरकोळ तक्रारी येतात, परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे। हे सरकार खोकेवालं सरकार आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे। पैशाच्या ताकदीवर मतं घेण्याचा प्रयत्न हे सरकार करतं हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहीत आहे। परंतु हे पैसे देऊन उद्याची महागाई अंगावर घ्यायची का, उद्याची बेरोजगारी अंगावर घ्यायची का, हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे की हे करणार नाही आणि सुज्ञ आहे जनता। हे सगळं उघड्या डोळ्यानं बघते। महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं इमेज आज देश पातळीवर चालली आहे ती मान झुकवणारी, या ठिकाणी मान खाली घालणारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे। सातत्यानं आम्ही सांगतोय महाराष्ट्रातला मध्यमवर्गीय महागाईनं पिचलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे। MPSCचे नव्हते एवढे आंदोलनं या महायुतीच्या काळात झालेले आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय राहुलजी असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विश्वासाचं सरकार देतोय। अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। आमदारच पळून जायला लागले, पक्ष फुटायला लागले, विश्वास ठेवायचा कोणावर असं सामान्य जनतेला वाटतंय आणि म्हणून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहे आणि हाच नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आता गेलेला आहे। मला वाटते हे एक षडयंत्राचा भाग आहे, कारण की काल जी घटना विरारमध्ये घडली त्याचा उतारा म्हणून ताबडतोब काहीतरी काढायचं आणि मग ती बातमी किल करायचा प्रयत्न करायचा, परंतु सत्य लोकांना माहीत आहे आणि म्हणून सुप्रियाताईंनी त्याचा खुलासा केलेला आहे, नाना पटोलेंनी त्याचा खुलासा केलेला आहे। हे षडयंत्र आहे आणि हे फक्त निवडणुकीचे केलेला स्टंट आहे। महाराष्ट्रातली जनता असल्या चुकीच्या गोष्टींना भुलणार नाही। जे TVवर बघितलेलं आहे विरारमधलं ते सत्य लोकांच्या समोर आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीला प्रचंड मॅन्डेट त्या ठिकाणी, कारण की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये टक्केवारीचे प्रतिनिधी या कोल्हापूरमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून या कोल्हापूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या विकासाचं विजन घेऊन पुढे जात आहोत। कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा आहे। आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा करणे, रोजगार इथं देणे, शेतकऱ्यांना न्याय देणे ह्या आमच्या भूमिका आहेत आणि म्हणून कोल्हापुरात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार 100% निवडून येतील। ज्यावेळी तारखा जाहीर झाल्या त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की 2 दिवस सरकार स्थापनेसाठी, याचा अर्थ राज्यपाल राजवट आणायची आणि मग खेळ करत बसायचा। परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे, हा खेळ होऊ द्यायचा नसेल तर महाविकास आघाडीचे 180 आमदार या राज्यामध्ये आले पाहिजे, जेणेकरून पर्यायच राहणार नाही। स्थिर सरकार हे आजच्या काळात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय पाहिजे तर स्थिर सरकार पाहिजे। हे असलं चुकीचं सरकार, फोडाफोडीचं सरकार नको आणि म्हणून राज्यपाल 26 तारखेनंतर आम्हाला तशी वेळ येणार नाही, कारण की मॅक्झिमम जागा आमच्या येतील आणि राज्यपालांना आम्हालाच बोलावं लागेल।